बंधू अशोक खरात याचा आणखी एक धक्कादायक असा प्रताप समोर येतोय। बनावट बँक खात्यांच्या पाठोपाठ बोगस आयकर अधिकारी देखील तो पाठवायचा आणि हेच बोगस आयकर अधिकारी पाठवून खरात पैसेही उकळायचा। भक्त असलेले व्यावसायिक आणि उद्योजक यांच्याकडे तो बोगस अधिकारी पाठवायचा। तडजोडीच्या सेटलमेंटच्या नावाखाली तो भक्तांकडूनच वसुली करत असल्याचं आता तपासामधून समोर येत आहे। नितीन ओझा आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। नितीन, खरं तर अगदी 18 दिवस 20 दिवस एसआयटी कडून आता अशोक खरातची चौकशी सुरू आहे आणि अनेक धक्कादायक खुलासे, अनेक धक्कादायक पद्धतीची माहिती समोर येते आहे। निश्चितच यामध्ये पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नवनवीन खुलासे, नवीन धक्कादायक माहिती समोर येते आणि अनेक काळे कारनामे हे आता या भोंदूच्या समोर येत आहेत। एकीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये बनावट खाते उघडल्याची चौकशी सुरू असतानाच आता एक नवीन माहिती समोर आली आहे की हा भोंदू खरात ज्यावेळेस याच्याकडे मोठमोठे उद्योजक भक्त येत होते त्या काळात हा त्या भक्तांना हेरायचा आणि त्याचीच एक बनवलेली बनावट इन्कम टॅक्सची टीम त्या भक्ताच्या घरी धाड टाकायची आणि धाड टाकल्यानंतर ते भक्त त्यानंतर या भोंदू अशोक खरातला ती समस्या सांगायची आणि तो तडजोड करण्याच्या नावाखाली या भक्तांकडूनच पैसे उकळायचा अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला समोर दिलेली आहे। आणि एकूणच जर पाहिलं तर हे असे जर कारणामे तो करत होता तर त्याच्या ज्या ठेवी आहेत, त्याच्या ज्या पैसा आहे हा कुठून आला हे आता पाहणं महत्वाचं आहे आणि ज्या भक्तांना अशा पद्धतीनं त्यांनी फसवलेलं आहे ते भक्त आता समोर येऊन तक्रार देणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। यामिनी, अगदी नितीन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।